मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की फ्रान्सच्या पॅरिस येथे ऑलिम्पिक खेळ सुरू आहेत आणि आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये 3 पदकांची कमाई झाली आहे। त्यात मनू भाकरने 10 मीटर पिस्तूल शूटिंगमध्ये अत्यंत अटीतटीच्या सामन्यामध्ये आपल्या देशाला ब्रॉन्झ मेडलची कमाई करून दिली। सोबतच आपल्या मराठमोळ्या स्वप्नील कुसळेने 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये ब्रॉन्झ मेडलवर आपले नाव कोरले। त्याचप्रमाणे सरबजोत सिंगने 10 मीटर मिक्स टीम पिस्तूल शूटिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले। पण मित्रांनो, आपण जाणून घेऊया की या गोल्ड मेडल, सिल्वर मेडल व ब्रॉन्झ मेडल मध्ये सोन्याचे प्रमाण किती असते। मित्रांनो, गोल्ड मेडल मध्ये 92% चांदी असते आणि त्याला 6 ग्रॅम सोन्याचा मुलामा दिलेला असतो। त्याचप्रमाणे यावर्षी पॅरिस मध्ये होणाऱ्या स्पर्धेमधील सुवर्ण पदकाचे वजन 529 ग्रॅम इतके आहे, ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 87,000 इतकी सांगितली जाते। त्यानंतर बघूया सिल्वर मेडल। सिल्वर मेडल हे पूर्णपणे चांदीचे बनलेले असते। त्यानंतर ब्रॉन्झ मेडल। ब्रॉन्झ मेडल मध्ये 95% तांबे आणि 5% झिंक यांच्या मिश्रणाने हे ब्रॉन्झ मेडल तयार होत असते। परंतु मित्रांनो, या पदकांसाठी प्रत्येक देशाने व खेळाडूने लावलेली मेहनत पाहता या मेडलची किंमत शब्दात व रुपयांमध्ये करता येणार नाही, कारण प्रत्येक पदकामागे प्रत्येक खेळाडूचा संघर्ष व प्रचंड मेहनत त्या ठिकाणी असते। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ व त्यांच्याविषयी माहिती बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओच्या स्वरूपात। तोपर्यंत बाय बाय।